आपण मी ऐकून घेतो प्रश्न कोण आहे तुमचा प्रश्न होता गाडगे पट आहे तो आपला सेंट्रीदंडामध्ये व्यक्ती जास्त आहे. आपण मागं पण तिथे 10 उचलले होते ते वंतराला पण आपण गुजरातला पाठवले होते. त्याच्यातलं एकही बिबट्या सोडला नाही. पण आपल्याकडं संख्याच दिवस इतके वाढत चालली तर तो बिबट्या उचलला तर त्याची जागा दुसऱ्या साईडचे बिबटे येऊन घेते आपली. त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त वाढ आहे. तर तुम्हाला जो एक आवश्यक आहे ना तुम्ही आत्ता उपलब्ध करून देतो पहिला. आणि दुसरी गोष्ट आता बिबट निवारण केंद्राविषयी सांगतो. मानितो बिबट निवारण केंद्र एक बिबट निवारण केंद्र नसून एक जसं आपलं काही त्यांचं जेल असतं त्या टाईप बिबट्यांचं आहे. जे कोणते आपण नरभक्षी बिबटे झाले जे कोणते ॲक्सिडेंटमध्ये जो बिबटे आपण जंगलात सोडू शकत नाही एखादा कन्फ्लिक्टमधला बिबट तर तो आपण तिथं ठेवतो. त्याच्यामध्ये आपली आज सांगतो 44ची कॅपॅसिटी आहे. पण आपल्याकडे काही हॉस्पिटलचे काही वार्ड आहे काही अजून क्वारंटाईन केसचे काही वार्ड आहे आणि आपले काही पिंजरे अशी मिळून आज आपले 50 ते 10 आहे. आणि आपल्या आत्ताची हा जो कन्फ्लिक्ट झाला याच्यात एक 17 बिबट आहे. आता रोज दिवसेंदिवस एखादा बिबट वाढतो त्याच्यामुळे आपण त्या लिहून एकदम व्यवस्थित. आणि याच्या काही याच्यामध्ये काय होतं आता काही मागाशी सांगितलं का 16 बिबटे आहे पण ती गोष्ट चुकीची आहे. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी आज पण तुम्हाला ते सगळे बिबटे दाखवू शकतो. त्याच्यानंतर जे आपली सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यानंतर आपण जे बिबटे पकडत आहेत ते आपण ठेवत आहे. कारण का त्याच्यामध्ये आपले मागं पण आपलं 15 ऑक्टोबरला आपली मिटिंग झाली. माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आपला जो प्रस्ताव मांडला होता की 50 बिबटे तरी आपल्याला वनतळाला पाठवायचं. आता काही म्हणतील 50 का आपल्याकडे 500 संख्या 800 संख्या किंवा 1000 संख्या पण 50 का पाठवतो आपण वनतळा जे जामनगर जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती तर आमच्याकडे बिबट्यांचं कन्फ्लिक्ट वाढलेलं आहे तुमच्याकडे किती कॅपॅसिटी आहे ती तुम्ही आम्हाला कळवा. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की 50 बिबटे आम्ही ठेवण्याच्या आत्ता एक 8 दिवसात किंवा 10 दिवसात तयारी करतो. त्यासाठी तुम्ही आम्हाला तेवढे बिबट्यांसाठी परमिशन घेऊन द्यावी. त्याच्यासाठी आपल्याला स्टेटने त्वरित 2 दिवसात आपल्याला मंजूर दिलेली आहे. पण एक बिबट एका स्टेटकडून जाऊ दुसऱ्या स्टेटकडे जातो त्यासाठी सेंट्रल झू ऑथॉरिटी 2006 साली जे स्थापन झालेलं एक ऑथॉरिटी आहे प्राधिकरण आहे त्याच्यामार्फतीने आपल्याला परवानगी देते. ते आपलं प्रस्ताव तिथं आहे. तिथं पण सकारात्मक त्या दिवशी चर्चा झाली आहे. ती जशी आपली चर्चा येईल हे जे आपले केंद्रात ठेवलेले बिबट आहे ते आपण तिकडे शिफ्ट करणार. आता अजून एक विषय असा येतो जे आपण पकडलेले बिबटे आहे तुम्हाला वाटतं की एखादा बिबट्या उचलून घ्यायला का आम्हाला लगेच दुसऱ्यासाठी केंद्रात द्यावी. पण अडचण अशी होती तो पकडलेला बिबट्या आपल्याला लगेच माणिकडोमध्ये शिफ्ट करण्यासाठी जागा नसल्यामुळे आपल्याला तो काही दिवस त्या केंद्रात ठेवावा लागतो. आता आम्ही ही वाट बघतोय की जेव्हा वनतळाला आपल्याला हे बिबटे जातील तेव्हा आपले काही केंद्र मोकळे होतील. त्यामुळे काही केंद्र गुंतलेले आहेत म्हणून आपल्याला केंद्र देण्यामध्ये हे होतं. दुसरं कारण काय होतं कुमशेतली एक घटना घडली 24/9ला. 12 ऑक्टोबरला आपली घटना तिकडं पिंपरखेडला झाली. 22 ऑक्टोबरला घटना परत तिथं जांबूतला झाली आणि 2 नोव्हेंबरला कालची घटना तिथं झाली. अशी कधी जेव्हा घटना होती त्या ठिकाणी आपण एका ठिकाणी 20-20, 30-30 किंवा 35-35 केंद्र लावलेले आहे. मग बाकीचे डिव्हिजनचे किंवा बाकीचे रेंजचे केंद्र तिथं नेले जातात आणि त्या टायमिंगला तो बिबट कारण एखादा नरभक्षक जो बिबट होतो तेव्हा तिथं सिच्युएशन हँडल करणं खूप अवघड असतं. तो बिबट परत दुसरी घटना करणार नाही याची आपल्याला गॅरंटी नसते. त्याच्यामुळे त्याला पकडणं आपल्याला जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून आपण जेव्हा तिथं सगळं एक होतं त्या टायमिंगला आपल्याला बाकीच्या गावांवर ताण पडतो. मग बाकीच्या भरपूर सारे लोकांचा फोन येतो की ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे आहे त्या ठिकाणी आम्ही अवेलेबल करून देतो सगळ्या गोष्टी करतो. पण त्यामुळं आपल्याला कधी कधी अडचण आता सगळे आपण सर्व लोक आहेत ग्रामपंचायत सदस्य आहे सगळे आजी माझे झेडपे सगळे आहेत. मला एक विनंती अशी का तुम्ही पण थोडं सहकार्य त्याचं. अजून काय होतं आता कालची एक पिंपरखेडची घटना बघितली. काल आपण तो एक व्हिडिओ बघितला तर त्याच्यामधून आपण बिबट्या सोडताना आपल्याला दाखवत होता. खरी कंडिशन सांगितली तसा जो पिंजरा सोडताना आपण जो व्हिडिओ बघितला ना तो व्हिडिओ आपल्या इथला नाहीच. त्याच्यावर साहू म्हणून काही ते नाव लिहिलं होतं. साहू बाहेरचं होतं म्हणजे तो छत्तीसगडचा एरियाचा होता. पण काल त्याच्यावर काय आलं एखादा तो व्हिडिओ जर बघितला प्रत्येकाला तेवढं नॉलेज नसतं का हा बाहेरचा आहे. मग प्रत्येकाला काय वाटतं आपली जानच वाटला. त्याच्यानंतर आता काल परवाच काही लोकांचं स्टेटस पण होतं की कल्याणनगर हायवेपाशी पट्टी वाघ दिसला. आता तो जी भाषा आपण ऐकली तर ती चंद्रपूरची भाषा होती. मग चंद्रपूरचा पट्टी वाघ जेव्हा काय असं आपण स्टेटस ठेवतो किंवा जेव्हा असं काही व्हायरल होतात व्हिडिओ त्या टायमिंगला अजून आपल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं. आणि तुम्हाला एक सांगतो जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. ती पण आम्ही मान्य करतो. आम्ही म्हणत नाही का बिबट्या आपल्याकडे कमी आहे. तसं पाहिलं तर हे बिबट हा वन्य प्राणी आहे आणि वन्य प्राणी जंगलात राहायला पाहिजे. याचं ऊसाच्या शेतीमध्ये कामच नाही. पण आदिवास बिबट्याने बदलले आणि हा बिबट्याने आदिवास बदलायला 1 दिवसात नाही बदलला. याला काल म्हणजे खूप मोठा कालावधी गेला नाही त्याच्यामुळे आणि त्याच्या काही पिढ्या फक्त ऊसातच राहिलं नाही. आता प्रश्न एक आहे आपल्याकडे का आपले जेव्हा लहान मुलं जेव्हा बाहेर येतं आणि जेव्हा खेळत असतं त्या टायमिंगला बिबट्या कधीही पण अटॅक करू शकतो. जोपर्यंत बिबट्याचे प्रश्न मिटत नाही. आता हे बघा गहन प्रश्न हा काही एका दिवसात झाला नाही. हा मागील 20 वर्ष झाले. त्याच्यासाठी आपण सरपंच किंवा तुम्ही पण एक प्रशासनाचा भाग आहे सर्वांनी मिळून आपल्याला याला टॅकल करावं लागेल किंवा फक्त
आता काय कायम गेलो का आपण लोक म्हणतात की बिबट्या हा वन विभागाचा, हे बघा बिबट्या हा आहे ना राष्ट्रीय संपत्ती आपली, बिबट किंवा काय. आता तुम्ही काय म्हणले मग का आपल्याला मनुष्य प्राणी मान्य आहे मला का मनुष्य प्राणीच महत्त्वाचा आहे आपल्याला, हे पृथ्वी झालं याच्या एवढं दुसरं कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. पण ज्या दिवशी मनुष्य प्राण्यासाठी आपल्याला राहण्यासाठी काही काही गोष्टी बाकीच्या ज्या अलाइड गोष्टी ज्या ॲक्टिव्हिटी लागतील ना, तर त्याच्यासाठी आपल्याला बिबट झालं, मधमाशा झालं किंवा काय. आता आपल्याला वाटतं की एखादा नाग आहे, नाग आपल्याला चावतो, तर मग आपण का ठेवायला पाहिजे नागाला, तुम्ही सांगा. का साप सर्प जातीचे विषय की आपली वनरांची संख्या मेंटेन ठेवली. एक ही जी फूड चेन आहे त्या फूड चेनसाठी प्रत्येकाचा काहीतरी रोल आहे आणि याच्यातला कोणताही इम्बॅलन्स झाला तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला बिबट किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. पण मग किती असावी त्याच्यासाठी संख्या मर्यादित केली पाहिजे, शासनाने कुठंतरी ठरवलं पाहिजे. हां, जर मग हे आपल्याला फूड चेन मेंटेन करायची ना तर ती जंगलात मेंटेन केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जी काही आपल्याला शेतीच्या अलाइडमध्ये जी काही मेंटेन केली पाहिजे ती मेंटेन केली पाहिजे. पण 1972 साली जो आपला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आला, 1972 सालात ती संख्या कमी झाली होती. बिबट्यांची असू द्या, वाघांची असू द्या, हातों मोजण्याची संख्या आली होती, नामशेष होण्याच्या मार्गावर लागली होती. त्याच्यासाठी त्या कायद्यामध्ये त्याला शेड्यूल 1चं ॲनिमल गणलं गेलं आणि त्याला प्रोटेक्शन दिल्याने आता त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. आज जर आपण संख्येचं काउंट केलं तर आपल्याकडं त्याचं शेड्यूल 1मधून काढून शेड्यूल 2साठी आपण पण वन विभागाने पण प्रस्ताव केलेला आहे. वाटलं तर अजून एक रिमाइंडर म्हणून परत एकदा आपण त्याला देऊ, कारण आपल्याला इथली जी ग्राउंड रिॲलिटी आहे ती शासनासमोर मांडावंच लागणार आहे आणि आपण मांडत आहे. काल पण आपलं मनसरमध्ये एक आंदोलन चालू होतं, त्या टायमिंगला मान्य आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत ते पण बोलले, वनमंत्री गणेश नाईक साहेब आहेत ते पण बोलले आणि आता सध्या पण मंत्रालयात ह्या गोष्टी बैठक चालू आहे. आता हे बघा ही काय गोष्टी, आता हा पॉलिसी मेकिंगचा विषय. जर आमच्या लेवलवर एखादं काम असेल आणि ते करत नसेल तर मग आपण नक्कीच आंदोलन केलं पाहिजे, रस्ता रोको केलं पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. पण आता प्रशासनावर इतका ताण वाढलेला आहे बिबट्यांचा. आमच्याकडे 611 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल होतं, कोणकोणतं 4 तालुक्यांमध्ये. त्या हिशोबाने वनरक्षक, वनपाल आणि आरएफओची ड्युटी ही नेमली होती. आज काय झालं आहे, त्या जंगलात फिरती करण्यापेक्षा बाकीकडे जास्त एनर्जी जाते. का जाते? ऊसात येते. प्रत्येक ठिकाणी पंचनाम्याला जावं लागतं, प्रत्येक ठिकाणी ऊसात जावं लागतं, इकडे बिबट दिसलं तिकडे दिसलं. आमच्यावर पण म्हणजे आमचे काही काही लोक असे 6 तास किंवा 7 तास पण असे कंटिन्यू झोपू शकत नाही. का? तर बिबट्या संध्याकाळी ॲक्टिव्ह होतो 6च्या पुढं आणि सकाळी 7च्या आत असतो आणि दिवसभर बाकीचं काम करावं लागतं, जंगलाचं काम करावं लागतं. आता फायरचं सीझन चालू आहे. फायर सीझनमध्ये तुम्हाला पण माहिती आहे गोष्ट कशी आहे, आपल्या तालुक्यात ठिकठिकाणी आगी लावल्या जातात. प्रत्येक डोंगर सोडून आग विझावं लागते, रात्रभर ते काम करावं लागतं आणि दिवसभर बिबट्याचं काम करावं लागतं. हा सगळा ताण वाढलेला आहे. तरी पण ह्या गोष्टीमध्ये पण प्रशासन त्याचं उपाययोजना करत आहे. पण काही काही आपल्या उपाययोजना नक्कीच त्या तुटपुंजा करत आहे, कारण बिबट्या हा शेड्यूल 1चा असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला हात लावता येत नाही किंवा बाकीच्या डिसिजन घेता येत नाही. त्याला तुम्ही म्हणले मग रेडिओ कॉलर केलं पाहिजे. रेडिओ कॉलरचं गोष्ट काय होते, रेडिओ कॉलर जर बघितलं तर रेडिओ कॉलरचं त्याचं जे वजन आहे ते 250, 300, 500 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन आहे. जेव्हा तो आपण बिबट्याला ट्रँक्युलाइज करून लावतो, ट्रँक्युलाइज करायची असेल तर परवानगी पण आपल्याला PCF वाईल्डलाईफला मागावं लागते. मग तिथं परवानगी मागून आपण ते केलं पाहिजे. बट ते लावलं तर किती दिवस टिकू शकते, एक बॅटरी किती दिवस टिकू शकते? 6 महिने, 7 महिने, 8 महिने, वर्षभर. मग आपण 5 बिबट्यांना, 10 बिबट्यांना अभ्यासासाठी केलेलं आहे. याच्या आधी आपल्याला 18 बिबट्यांना आपण रेडिओ कॉलर लावलं होतं. मांजरपुरातले प्राणी असल्यामुळे पुढे आपण सोडले, कुठपर्यंत आले, त्याचं ट्रॅकिंग हे सगळ्या गोष्टी आहेत. हे जो सगळा आहे हा आपला डाटा हा अभ्यासाने चालला आहे, किती लांब सोडलं तो येतोच आपल्याला सगळ्या गोष्टी. पण प्रत्येक बिबट्याला कॉलर रेडिओ कॉलर लावणं शक्य होत नाही, कारण आता काय होतं आपण प्रत्येकाला पट्टा बांधू शकत नाही. तेवढं त्याचं वजन उद्या पट्टा बांधलं त्याने काही दुसरी डोकं फिरलं काही केलं, अटॅक केला तर अवघड होते सगळ्या गोष्टी. म्हणून आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये बंधनं येत आहेत. आपल्याला उपाययोजना काढायची नक्की. फक्त एक माझी सगळ्या सरपंचांना एक विनंती आहे की आपण पण आता हे बघा ग्रामपंचायतसाठी तुम्ही जे मगाशी बोलले की आम्हाला निधी पडून असं सुद्धा करता आता येत नाही. मला वाटलं तर त्याचं एखादं मला सांगा कसं करायचं. मी त्याचं लेटर एक BDO साहेबांना आणि DC साहेबांना प्रत्येक साहेबांना एक लेटर देतो आणि त्यांच्यामार्फत आपण एक CO साहेबांना देऊ. जर आपल्याकडे निधी पडून असेल, हे बघा आता तुम्ही मगाशी म्हणजे काटेरी मुक्तोटावर बसले तसे आम्हाला कायद्याने काम करावं लागेल. जे काही आपल्याला रूल्स आणि रेग्युलेशन दिलेले आहे, अधिकार दिलेले आहे, त्याला कायद्याच्या चौकटीत बसूनच काम करावं लागेल. आपल्याला वाटलं एखाद्या बिबट्यासाठी लगेच आपण शूट केलं किंवा काही त्या गोष्टी शक्य नाही आपल्याला. त्यासाठी आपल्याला जसं तुम्हाला आहे मी तसं तुम्हाला ते एक लेटर देतो. जसं CO साहेबांसोबत एकदा आमचे टीचर साहेब बोलतील. जर काही निधी पडलेला असेल तर आम्हाला पण असं कळवा. आपण तुम्हाला जिथे जिथं स्ट्रीट लाईट लावायची, जिथे जिथं आपल्याला हे काढायचं, लँटर्न काढायचं, कारण आपल्याकडं जुन्नर तालुक्यात बऱ्यापैकी आता लँटर्न काढल्याचं ते काही म्हणतात की झाडं झुडपं काढल्याने काय फायदा होईल. झाडं झुडपं काढल्याने फक्त एकमेव फायदा होऊ शकतो. ज्यावेळेस आपण शहरातून जेव्हा आपल्या गावात जात असतो आणि त्या टायमिंगला गाडीवर जो अटॅक होतो तर तो अटॅक आपला थांबल. आमचा उद्देश साईड पट्ट्या साफ केल्या ना, साईड पट्ट्या साफ केल्या लपण कमी होईल. आणि जाताना जेव्हा माणसात दिसलं आणि त्याला आपल्याला स्ट्रीट लाईट एक लावं लागलं, वाटलंच तर आपण काही दिवसांनी हे करू. मग तुमची सगळ्यांची एक मदत बरं झालं. म्हणजे तुम्ही आता ह्या मार्गाने होईना आपण एकत्रित आलो तर आता प्रत्येक आठवड्याला मॅटर असल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचून बोलणं शक्य नाही झालं.
पण एक आपल्याला असं करायचं आहे, आपल्याकडे आकडा फिक्स नाही आहे. तुम्ही म्हणताल 500, कोणी म्हणाल 800, कोणी म्हणाल 1200, कोणी म्हणाल 2000, कोणी 2500 म्हणतात. हा आकडा फिक्स आहे, खरा आहे का तर नाही आहे. आपल्याला खरा आकडा काढावा लागला आपल्या, आणि तिथून पुढे आपल्याला काही काही उपाययोजना करावं लागेल. आता परत म्हणतात की दिवस का नाही केलं म्हणतील, किंवा 20 वर्ष वन विभागाने का नाही मोडले. त्या वन विभागाचं जे काम चालू होतं ते जंगलात चालू होते दिवस. आता जे सगळे बिबटे आणले आणि बिबट्या ऊसातला काउंट करून थोडं अवघड जातो. आता टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे. तसेच आपल्याकडे थर्मल ड्रोन उपलब्ध झाले. माझ्याकडे 4 थर्मल ड्रोन आहे. आपण काय करू, त्या सगळ्या गावांचा आपल्या एक तालुक्याचा माझ्याकडे जे जुनं रेंज आहे त्याचा मॅप काढू आधी पहिल्यांदा. आधी जुनं रेंजवर काम करू, नंतर ओतू रेंजवर काम करू. जुनं रेंजवर काम करायसाठी आपल्याला सगळे गावांची एक मी तसे मॅप काढलेले पण आहेत मागच्या वेळेस. ते सगळे मॅप काढू. प्रत्येक गावाचं क्षेत्रफळ काढू आपण, लांबी किती, रुंदी किती. एक ड्रोन आपल्याला, एका ड्रोनला जर 3 बॅटरी आहे, एक बॅटरी आपली 35 मिनिटं चालत असेल तर आपल्याला 1.5 तास आपलं काम होऊ शकतं. तर समजा त्या दृष्टीने आपल्याला काम करून हे बिबटे पहिले थर्मलने आपल्याला ॲक्टिव्ह करावं लागेल. तिथून पुढं आपल्याला त्या ठिकाणचे लोकल पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, तुम्हाला प्रत्येकाला माहीत असतं कोणता बिबट्या कुठून जातो, काय जातो. त्याच्यावर काम करून आपल्याला त्याला काउंट करावं लागेल. आता तुम्ही म्हणतात बिबट्या उचलायचे सोडून काउंटिंग का. हे बघा, जेव्हा शेड्यूल 1चा ॲनिमल आहे त्या टायमिंगला आपल्याला ते जवळपास पाठवायचं आहे किंवा काहीतरी मांडायचं आहे, त्या टायमिंगला आपल्याला ठोस आकडा असणं गरजेचं आहे. तुम्ही किंवा मी आपण जरी मोजून म्हणलो की एवढे आहे तसं होणार नाही. आपल्याला त्याचं राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूच्या फ्लँकचा फोटो घेऊन त्याचं प्रत्येक रोजेट पॅटर्न वेगळा असतो, तो आपल्याला आयडेंटिफाय करावा लागेल. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची एक मदत लागेल. तो 1-1.5 महिना आपल्याला चालणार आहे. पण आता मी हे दिवाळीच्या आधीपासून चालू करणार होतं, पण अख्खी दिवाळी किंवा काय आपली प्रत्येक वेळेस घटनेत गेली आणि एक घटना घडली तर आपल्याला 1 महिना जातो. फक्त एक जर आपल्याला मग त्याच्यामुळे आपली एनर्जी डायव्हर्ट होती सगळ्या गोष्टी. तर आपण त्याच्यावर लवकर काम करू. जेव्हा आपला काउंट होईल त्यानंतर आपल्याला अजून उपाययोजना स्पीडली करता येईल. आणि राहिला विषय, जेव्हा आपल्याला काउंट होईल त्या टायमिंगला पण आता सध्या 1 तासाच एक आपल्याकडे ऑप्शन आहे की ते जास्तीत जास्त कॅपॅसिटीने आपले गोष्टी घेऊ शकतात. त्या हिशोबाने आपलं आज मंत्रालयात पण बैठक चालू आहे वनमंत्र्यांकडे. तिथं पण आपल्या तालुक्यातले सर्व प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आजी म्हणजे सर्व पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी आज आपण आशा करू की व्यवस्थित आपल्याला उपाययोजना भेटत. बिबटवर्ग 1मधून आपण ज्या स्थलांतरित आणि हे बघा, आता आपल्याकडे बिबट्या संख्या नसबंदीचा पण प्रस्ताव आपला ऑलरेडी गेलेला आहे. त्या ठिकाणी नसबंदीचा परवानगी भेटल्यानंतर तिथून पुढे नसबंदी होईल. म्हणजे भविष्यात जो आपला जो मल्टिप्लिकेशन फास्ट होतोय तो कमी होईल. पण आज पण आपल्याकडे जेवढी संख्या झाली आहे त्याच्यातले आपल्याला काही व्यक्ती शिफ्ट करावं लागणार आहे. त्या दिवशी पण मागे आपले एक सरपंच सांगत होते ते शिफ्टिंग किंवा शूटिंग, त्या दिवशी खूप लोकांना हे वाटलं, पण तो आपल्याला बघावं लागणार, त्याचा विचार करावा लागणार आहे. काहीतरी व्यक्ती आपल्याला शिफ्ट करूनच आपल्याला मार्ग निघणार आहे. त्यासाठी नुसतं जुनं वन विभागच नाही तर आपले सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, परत आपले पोलीस डिपार्टमेंट आणि महसूल आणि PWD सगळ्यांचे प्लस इरिगेशन कॅनॉल, आपले काही इरिगेशनचे कॅनॉल पण खूप गरजेला आहे. आणि आपल्या गावातला प्रत्येक रस्ता हा आपण इरिगेशनचा रस्ता म्हणूनच यूज करतो आपल्या घरी जाण्यासाठी. त्या टायमिंगला पण झाडाला आपल्याला एखादा विवट आपल्याला हल्ला करू शकतो. ते पण आपण काळजीपूर्वक त्यांना मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. तुमच्या मार्फतीने पण तुमच्या हे बघा, आता जरी आपण त्यांना एक बल्कमध्ये सांगितलेलं असेल, पण एखाद्या गावात इरिगेशनचे काम चांगले असेल, एखाद्या गावात साधा आपला एकदम गासलेला असेल, त्याचीच प्रायोरिटी ठरवून आपण त्यांना दिलं पाहिजे. हे बघा, प्रत्येक गोष्टीला त्या डिपार्टमेंटला पण निधीची लय एकदम निधी असतं, पण प्रत्येकाला निधीची तुम्हाला जशी आहे तशी आम्हाला अडचणी, प्रत्येक डिपार्टमेंटला अडचण निधीची. तर त्याच्यामुळे हे अडचणी येतात सगळ्या. जसं जसं आपल्याला हे होईल तसं प्रायोरिटी ठरवून आपण त्याच्यावर काम करू. आणि जर समजा पंचायत समितीवर काही यांना शौचालय नसं दिलं तर ते देण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून बाहेर कोणी शौचालय जाणार नाही. कारण आता पण जेवढी घटना, अजून एक सांगतो तुम्हाला, आता ज्या ठिकाणी आपल्या मागच्या 52 किंवा 55 घटनेचं ॲनालिसिस केलं तर सर्व घटना ह्या प्रत्येकाच्या घरापाशी झालं आहे. बिबट्याने पुढे शेतीत गेला किंवा एखादं काम करायला बसलेला आहे त्याच्यावर अटॅक झाला आहे, पण शेतीत पाणी भरायला गेलं म्हणून कधी अटॅक झालेला नाही आतापर्यंत आपल्याला. आणि हे सगळ्या घरापाशी असल्यामुळे आता आपण AI सिस्टीम आपली आलेली आहे. ती AI सिस्टीम आपली खूप माग गेली आहे. आत्ता आपल्याच तालुक्यातील 2-3 AI टेक्नॉलॉजी AI इंजिनियर झालेले ग्रॅज्युएट स्टुडंट आहे ते त्याच्यावर काम करतात. त्यांनी मॉडेल पण डेव्हलप केलेलं आहे. ते मॉडेल आम्ही CCTV मध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त त्याच्यावर काही लिमिटेशन असतात मी आता जास्त सांगू शकत नाही, कारण ते जर सक्सेस झालं तर ते आपल्यासाठी बेस्ट आहे. तर प्रत्येक ग्रामपंचायतला जर CCTV लावलेलं असतं तर आपल्याला ते हे करू. आपण ते एक रास्पबेरी पाई नावाचं एक हार्डवेअर आहे ते इन्स्टॉल करून आपण जर बिबट्या आला तर आला, आता तुम्ही म्हणतात बिबट्या आला तर आलाम वाजला तर काय होईल. प्रत्येक वेळेस आपण घरापाशी मुलगा आपला खेळत असतो आणि त्या टायमिंगला बिबट्या येतो. बिबट्या असं तसा येत नाही. बिबट्या प्रत्येक वेळेस ॲम्बुश अटॅक लावून येतो. म्हणजे ॲम्बुश हे दबा धरून मग दबा धरून येतो. तुम्ही मांजराला पण शिकार करताना पाहिलं किंवा वाघाला किंवा बिबट्याला व्हिडिओमध्ये बघितलं असेल.
ते डायरेक्ट कधी जात नाही, ते टप्प्याटप्प्याने जातात. ज्या वेळेस शेवटच्या टप्प्यात त्यांच्या उडीमध्ये तो जाईल त्याच टायमिंगमध्ये बिबटे त्याच्यावर अटॅक होतो. हे करण्यासाठी त्यांना एखादा मिनिटं किंवा काही कालावधी लागत असतो. आपल्याला फायदा हा होईल CCTVमध्ये जर आपले CCTV डोळे म्हणून काम करतील आणि त्याच्यात जर आपला जो AS आहे तो अलार्म जनरेट होईल. अलार्म जनरेट झाला तर आपल्या घरातल्या व्यक्तींना समजून की बिबट्या आला किंवा काहीतरी धोक्याची घंटा आहे, त्या टायमिंगला आपला मुलगा किंवा काय वाचू शकतो. आणि ती सगळ्यात मोठी आपली यश राहील. असं त्याच्यासाठी आपल्याला एक 8-10 दिवस अजून लागतील. तर तसे प्रत्येक वेळेस डिपार्टमेंट चालू आहे. प्लस जर तुमच्याकडे मी ते पण तुम्हाला देतो तर ते जर सक्सेस झालं तर ज्या ज्या ग्रामपंचायतीला आहे किंवा काही सध्या तात्पुरतं बसूनसाठी आपण ट्रायल बेसिसवर ते पण तुम्हाला देता देऊन आपण लवकरच अंमलबजावणी करू. त्यासाठी सगळ्यांची मदत लागला आम्हाला, कारण एकट्या वन विभागाला किंवा एकट्या बिबट्या हँडल करणं सोपं नाही आणि शेतकऱ्यांना पण एक मदत लागेल. शेतकऱ्यांची पण जोपर्यंत बिबट्याचा हे होत नाही, एखादा बिबट्या उचलला म्हणून मग आपण लगेच निवांत मग आपलं पोरगं पुढं पण ऊसाच्या कडाला खेळत आहे किंवा इकडं जातं आहे तिकडं जातं, तसं नाही झालं पाहिजे. ती एक थोडी काळजी घ्या. थोडे दिवस एकदा याचा मार्ग लागला किंवा आता हे बघा थोडे दिवस म्हणजे तुम्ही म्हणाल का थोडे दिवस म्हणले तुम्ही काय झालं पुढले दिवस, पण हे बघा याला जेवढे दिवस लागेल त्या सगळ्या गोष्टींचं तातडीने उपयोग चालू आहे शासनाच्या माध्यमातून. जे लवकर होईल ते करू आपण.